अवैध वाळू वाहतुकीस पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि प्रशासनाचा कारवाईचा झटका। जळगाव जिल्ह्यातील नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करीत अवैध व्यावसायिकांना झटका दिला आहे। महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर अवैधपणे क्षमतेपेक्षा अधिक वाळू वाहतूक बिनदिक्कतपणे केली जात असतानाच पोलीस प्रशासनानं कारवाईचा डोस देत झटका दिला आहे। या कारवाईनं आरटीओ विभागाच्या कारवाई संबंधी कामकाजावर जाणकारांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। आरटीओ विभागानंही कठोर भूमिका घेत आमच्यापेक्षा अधिक वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करणं गरजेचे आहे। जळगाव जिल्ह्यातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा करीत इतरत्र वाहतूक केली जात असते। रितसर ठेका घेऊन शासन नियमाप्रमाणे वाळू वाहतूक न करता काही लोक थेट अवैधपणे वाळू उद्योग करीत असतात। त्यातच मोठमोठे हायवा, डंपर्स, ट्रॅक्टर्स आणि इतर वाहनातून क्षमतेपेक्षा अधिकची वाळू वाहतूक बेधडकपणे काही लोक करीत असतात। अर्थात महसूल विभाग, आरटीओ विभाग व प्रशासनातील भ्रष्ट प्रवृत्तीच्या संगणमताशिवाय बेकायदेशीर उद्योग शक्य नाहीत हे जगजाहीर आहे। क्षमतेपेक्षा अधिकचा वाळू साठा महामार्गावरून वाहतूक होत असताना आरटीओ विभाग संबंधितांवर कारवाईसाठी दुर्लक्ष का करतो हा प्रश्न वारंवार विचारला जातो। वाढते अपघातासाठी देखील प्रशासनातील भ्रष्ट लोकांच्या कारभारावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। मात्र जबाबदार घटकांची ढिम्म भूमिका नाराजीचे तीव्रता वाढवित असते। अशातच जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कारभार स्वीकारताच श्रीकांत धिवरे यांनी थेट अवैध वाळू वाहतूक उद्योगावर कारवाईचा डोस दिल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे। पोलीस प्रशासनानं काही वाळूचे डंपर्स, हायवा जप्त करीत फौजदारी कारवाई केली आहे। या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व पोलीस प्रशासनासाठी नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे। असो, पोलीस प्रशासनाप्रमाणेच महसूल व आरटीओ विभागानं देखील अवैध वाळू उद्योगाविरुद्ध कारवाई करणं गरजेचे आहे।